सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कौटुंबिक वादातून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मार करत निर्घृण खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली। विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपी पती आपल्या 8 आणि 10 वर्षांच्या 2 मुलांना घेऊन घटनास्थळावरून फरार झालाय। ही घटना आज बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सांगलीच्या शाहूनगर परिसरात घडली। शिलवंती पिंटू पाटील वय 30 असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती पिंटू तुकाराम पाटील वय 35 हा सध्या फरार आहे। दोघांचे मूळ गाव हुलजंती तालुका मंगळवेढा असून सध्या हे दाम्पत्य सांगलीतील शाहूनगर परिसरात राहत होते। दोघेही मजुरीवर उपजीविका करत होते आणि बांधकामस्थळी वॉचमन म्हणून राहत होते। सध्या पोलिसांनी घटनास्थळी तपासाची चक्रे गतिमान केली असून पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप अधीक्षक विमला एम आणि पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली।